हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी रुद्राणी पाटील आजच्या ओसीच्या या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं स्वागत करते. या व्हिडिओमध्ये आपल्याला टेक्निक्स ऑफ सायंटिफिक मॅनेजमेंटचे जे राहिलेले पॉइंट्स आहेत ते कव्हर करायचे आहेत किंवा ते डिस्कस करायचे आहेत. ओके, याच्या अगोदरचा जो व्हिडिओ होता, प्रिव्हियस व्हिडिओमध्ये आपण वर्क स्टडी बद्दल बघितलं. जे वर्क स्टडीचे सब पॉइंट्स आहेत, टाइम स्टडी म्हणजे वर्क स्टडी इज बेस्ड ऑन टाइम स्टडी, मोशन स्टडी, मेथड स्टडी आणि फटिक स्टडी, ते चारही स्टडी आपण कव्हर केलेला आहे. ओके, तर आजच्या व्हिडिओचा फर्स्ट पॉइंट असेल आपला स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स. मराठीमध्ये मीनिंग होतं साधने व उपकरणांचे मानकीकरण. मानकीकरण म्हणजे स्टँडर्डायझेशन म्हणजेच काय? स्टँडर्डायझेशन म्हणजे स्टँडर्ड ठरवणे. सपोज मला दिवसभरामध्ये 4 व्हिडिओ करायचे आहेत, हे माझं स्टँडर्ड ठरलेलं आहे. यानुसारच मी काम करणार आणि अख्ख्या दिवसामध्ये 4 माझे व्हिडिओज कंप्लीट करून मी बाजूला ठेवणार. म्हणजेच काय, जेवढं ठरवलं होतं, जेवढं स्टँडर्ड ठरवलं होतं तेवढं अचीव करणार, म्हणजे स्टँडर्ड ठरवणे असं म्हणतात त्याला, मानके. ओके, इथं काय सांगितलंय? विथ द रिझल्ट ऑफ एक्सपेरिमेंट्स कंडक्टेड ॲट वर्क प्लेस, म्हणजेच कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगांच्या परिणामांच्या आधारे टेलर advocated standardization of tools and equipments. आता याचं मीनिंग काय होतं? कामाच्या ठिकाणी केलेल्या प्रयोगाच्या परिणामाच्या आधारे टेलर म्हणतात की तुम्हाला साधने आणि उपकरणांच्या मानकीकरणास समर्थन दिलं जातं, किंवा टेलर साधने व उपकरणांच्या मानकीकरणास समर्थन देत असतात. आता एक्झॅक्टली समर्थन देत असतात, ऍडव्होकेट करतात, म्हणजेच एक्झॅक्टली काय करतात? तर त्यांनी एवढी वर्ष त्यांच्या बिझनेसमध्ये काम केलेलं असतं, मग त्यांना एक्झॅक्टली समजतं की आपल्याला पर्टिक्युलर वस्तू बनवण्यासाठी रॉ मटेरियल्स किती लागतात, एम्प्लॉईज किती लागतात, ते काम करण्यासाठी किती वेळ लागतो, या सगळ्या गोष्टींचं मेजरमेंट त्यांना समजतं. मग मेजरमेंट समजल्यामुळं मग त्यांना एक स्टँडर्ड ठरवता येतं की बाबा एवढ्या कर्मचाऱ्यांसोबत दिवसाला एवढ्या वस्तूंचं प्रोडक्शन करायचंय आणि इतक्या दिवसांमध्ये झालं पाहिजे. टार्गेट ठरवणं म्हणजे स्टँडर्ड ठरवणं थोडक्यात आपल्या भाषेमध्ये. ओके, पुढे काय सांगितलेलं आहे? स्टँडर्डाइज्ड किंवा स्टँडर्डाइज्ड वर्किंग एन्व्हायरमेंट अँड मेथड ऑफ प्रोडक्शन हेल्प टू रिड्यूस स्पॉइलेज अँड wastage of material, cost of production, fatigue among the workers and it improves quality of work. आता याचं मीनिंग काय होतं? कामाच्या ठिकाणचे म्हणजेच कामाच्या ठिकाणचे व कामाच्या विविध पद्धतीचे प्रमाणीकरण केल्यामुळं, स्टँडर्डायझेशन केल्यामुळं, सगळ्या गोष्टी आधीच ठरवून ठेवल्यामुळं काय काय होतं? वेस्टेज, वस्तूंचं अपव्यय कमी होत असतं, उत्पादन खर्च कमी होत असतं आणि थकवा कमी करण्यास मदत होत असते. थकवा कमी करण्यास म्हणजेच काय? आता फटिक स्टडी मध्ये आपण बघितलो की कर्मचाऱ्यांना, आपल्या एम्प्लॉईजला कधी रेस्ट पाहिजे, त्या सगळ्या गोष्टींचा अभ्यास आपल्याला करता येतो आणि त्याचबरोबर आपल्या वस्तूची गुणवत्ताही सुधारत असते. आता तुम्हाला समजण्यासाठी स्टँडर्डायझेशन म्हणजे काय तर बघा, या ठिकाणी थोडक्यामध्ये लक्षात ठेवा, स्टँडर्डायझेशन किंवा स्टँडर्डायझेशन म्हणजे स्टँडर्डायझेशन डज नॉट मीन ओनली क्वालिटी स्टँडर्ड, डज नॉट मीन ओनली क्वालिटीज लक्षात घेतलं जात नाही. स्टँडर्डाइज म्हणजे काय? फक्त गुणवत्ता पाहिली जात नाही, तर but it refers to setting up standards for size, type, weight, measure and quality of product. नीट बघा, स्टँडर्डायझेशन म्हणजे फक्त क्वालिटीज मेंटेन करावी असं नसतं. स्टँडर्ड ठरवणं म्हणजे फक्त क्वालिटीज वस्तूची पाहावी असं नसतं. मग काय असतं? तर त्या वस्तूची साईज, टाईप, वेट, मेजर्स, क्वालिटी ऑफ प्रोडक्ट, सगळ्या गोष्टींचा विचार स्टँडर्डायझेशन मध्ये केला जातं. ओके, आता याचे बेस्ट एक्झाम्पल आपल्या डोळ्यासमोर म्हणजे तुम्ही ज्या मोबाईल मध्ये आपला क्लास बघतोय तोच मोबाईल घ्या. कित्येक अशा कंपन्या त्यांनी स्टँडर्डायझेशन केलेलं असतं टूल्स आणि इक्विपमेंट्स, म्हणून ते वेगवेगळे अचीवमेंट्स गाठत असतात. आता स्टँडर्डायझेशन म्हणजेच काय? जसं की
ऍपलचं सिरीज बघू आपण. ऍपल 14 मध्ये जी खासियत आहे, एक अप व्हर्जन 15 मध्ये असतं. 15 मध्ये जे आहे ते 16 मध्ये येणार. 16 मध्ये जे आहे त्याच्या वर 17 मध्ये येणार. म्हणजेच काय, वेळोवेळी त्याच्यामध्ये चेंजेस आणत गेले. स्टँडर्ड ठरवले, आणखीन चेंजेस आणत गेले. आता या ठिकाणी एक्झाम्पल बघा. सपोज माझी नवीन नवीन कंपनी आहे, टेक्सटाईलचा असं क्लोथिंगचा बिझनेस मला स्टार्ट करायचा आहे. तर स्टार्टिंगला मला आधी समजून घ्यावं लागतं की माझ्या बिझनेसमध्ये कशा पद्धतीचे टी शर्टचं प्रोडक्शन घ्यायचं आहे. तर मी काय केले, अशा डिफरंट टाईपच्या टी शर्टचं मी प्रोडक्शन घेतलंय. स्वतः आधी ट्राय केला. माझ्या एम्प्लॉईजला स्टँडर्ड ठरवून देण्या अगोदर मी स्वतः ट्राय केले. काय काय केले, अशा डिफरंट टाईपचे टी शर्ट मी स्वतः मॅन्युफॅक्चर केल्या. मग मला असं लक्षात आलं, या सगळ्या टी शर्टचं प्रोडक्शन केल्यानंतर मला असं लक्षात आलं की बाबा आपल्याला हा जो टी शर्ट आहे आपल्या एम्प्लॉईजला स्टँडर्ड सांगण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. साईज नुसार आता साईज नुसार शोल्डर साईज, आपला हा जो गळा असतो, या सगळ्या बाबतीत जर बघितलं तर हा टी शर्ट एकदम परफेक्ट आहे, हे मला समजलं. मग मी काय करणार, आता मी स्वतः आधी मॅन्युफॅक्चरिंग करून बघितल्यामुळं मला समजलं की आपल्यासाठी हा टी शर्ट बेस्ट आहे आणि याच्यामध्येच आपण आपलं पुढे करिअर घडवू शकतो हे टी शर्ट बनवण्यामध्ये. तर मी माझ्या एम्प्लॉईजला काय सांगितलं, मी ज्या पद्धतीने बनवलेलं आहे सेम अशाच टी शर्टचं प्रोडक्शन तुम्हाला करायचं आहे. जसं की माझे एम्प्लॉई, आता मी जे स्टँडर्ड ठरवून दिलं, मी जे सांगितलं, मी ऍज इट इज जे दाखवलं, त्याच पद्धतीने माझे एम्प्लॉई सुद्धा टी शर्टचं प्रोडक्शन घेणार. मग मी काय केलं, या ठिकाणी त्यांना साईज सांगितलं, टाईप सांगितलं, हा जो गळा असतो ते सांगितलं, शोल्डर स्लीव सांगितले, हाफ आहेत, फुल आहेत किंवा वेगळ्या प्रकारचे स्लीव्हलेस असतील. प्रत्येक गोष्टीत त्यांना स्टँडर्ड समजून सांगितलं, त्यांचं टार्गेट त्यांना सांगितलं. मग त्यांनी काय केले, मी ठरवलेल्या स्टँडर्ड नुसार त्यांनी त्यांचं प्रोडक्शन घ्यायला सुरुवात केलं. जसं मी टी शर्टचं उत्पादन घेतलं होतं सेम त्यांनी तसंच घेणार. समजलं ना? अतिशय सोपं आहे. आणखीन एक एक्झाम्पल बघा. ठीक आहे, आपल्याकडे एक टार्गेट आला होता, टास्क आला होता दिवसभरामध्ये 100 युनिट्सचं प्रोडक्शन आपल्याला घ्यायचं होतं. किती? 100 युनिट्सचं प्रोडक्शन आपल्याला दिवसभरामध्ये करायचं होतं. तर मॅनेजरला माहिती असतं की 100 युनिट्सचं प्रोडक्शन घ्यायचं असेल तर रॉ मटेरियल्स किती वापरायचं हे मॅनेजरला अगोदरच समजतं. आणि मॅनेजरनी सुद्धा ते स्टँडर्ड, ते जे त्याला समजलं ते कर्मचाऱ्यांना समजून सांगणं गरजेचं असतं. आता कसं, 100 युनिट्सचं प्रोडक्शन घ्यायचं असेल, आपल्याकडे 100% रॉ मटेरियल्स असतील, तर त्याच्यातले फक्त 40% रॉ मटेरियल्स वापरून तुम्ही 100 युनिट्सचं प्रोडक्शन करू शकतो. म्हणजेच काय, स्टँडर्ड ठरवून दिलं. आता एक्झॅक्टली काय करते, माझ्याकडे एवढे सारे रॉ मटेरियल्स आहेत, पण मी माझ्या एम्प्लॉईजला थोडकच रॉ मटेरियल दिले. किती पर्सेंट दिले, मी माझ्या एम्प्लॉईजला 40% रॉ मटेरियल दिले आणि सांगितलं, मानक ठरवलं की रॉ मटेरियल्स तुम्हाला एवढेच वापरायच्यात, एवढ्यातूनच वस्तूंचं उत्पादन घ्या तुम्ही. 100 युनिट्स एवढ्याच 40%च्या रॉ मटेरियल्स मधनं घ्यायचं आहे. हे आहे आपलं स्टँडर्ड. ओके, आता याचे एक बेसिक छोटस एक्झाम्पल सांगते. जसं की तुम्ही अकाउंटचा एखादा प्रॉब्लेम करत असाल, प्रसाद सरांनी तुम्हाला लगेच चॅप्टर नवीन सुरुवात केलं, सपोज एनपीओ स्टार्ट झालं. एनपीओ स्टार्ट झाल्यानंतर लगेच फर्स्ट प्रॉब्लेम थोडीशी बेसिक माहिती सांगितली आणि फर्स्ट प्रॉब्लेम लगेच तुम्हाला करायला दिलं. त्यावेळेस तुम्हाला ते प्रॉब्लेम जमेल का? अजिबात नाही जमणार. मग प्रसाद सर ज्यावेळेस एखादा प्रॉब्लेम तुम्हाला करून दाखवतील, मग तुमच्या डोळ्यापुढे एक स्टँडर्ड राहील. म्हणजेच तुम्हाला समजेल की तो प्रॉब्लेम कसा सॉल्व्ह करायचा, किंवा एखादी ऍडजस्टमेंट असेल कशी हँडल करायची, या सगळ्या गोष्टी तुम्हाला समजतात. मग नेक्स्ट टाइमला तुम्हाला करायला दिलं की तुम्हाला पण चांगल्या पद्धतीने जमतं. ते कधी जमतं, स्टँडर्ड सेट झाल्यामुळं, ते प्रॉब्लेम कसं सॉल्व्ह करायचं हे समजल्यानंतर. ओके, क्लिअर आहे? आणखीन एक एक्झाम्पल, एखादं काम केल्यानंतर किंवा जत्रा यात्रा म्हणतो आपण, आपल्या कोणता तरी सण वगैरे राहिले की गावामध्ये जत्रा यात्रा वगैरे असते, तर त्यावेळेस सुद्धा आपल्याला 100च रुपये देण्यात येतात आणि आपल्याला सांगतात की 100 रुपयामध्ये तुला जे करायचंय ते तू कर.
फक्त 100 रुपयामध्ये. एक रुपया मी वर तुला देणार नाही म्हणून आपले पॅरेंट्स आपल्याला सांगतात. मग आपण काय करतो, त्या 100 रुपयामध्येच सगळं जत्रा यात्रा जे घ्यायचंय ते घेतो, खेळतो, फिरून येतो. समजायला ना, स्टँडर्ड फक्त 100 रुपयाच दिलं होतं. 100 रुपये देतो म्हणून सांगलं होतं. त्या 100 रुपयाच्या मापात राहूनच आपण खर्च केलो. बिझनेस मध्ये पण असंच असतं. कर्मचाऱ्यांना स्टँडर्ड्स डोळ्यापुढे ठेवल्या जातात, त्यांच्या सांगितलं जातं की बाबा तुम्हाला या पद्धतीने एवढंच वापरून इतक्या वेळामध्ये कंप्लीट करायचं आहे. मग या सगळ्या गोष्टी त्यांना सिस्टमॅटिक पद्धतीने सांगितल्यानंतर काय होतं, एकतर अपव्यय कमी होतो. रॉ मटेरियल 40% वापरायचं म्हणजे 40%च वापरणार. ठीक आहे. रॉ मटेरियलचं ऑप्टिमम यूज होतं. एम्प्लॉईजची एफिशियन्सी वाढते आणि प्रॉफिटेबिलिटी वाढत असते आपल्या बिझनेसची. समजायले? म्हणजेच कधी पण लक्षात ठेवा, स्टँडर्डायझेशन ऑफ टूल्स अँड इक्विपमेंट्स खूप गरजेचं आहे. एखादी मशीन्स असेल किंवा एखादे टूल्स असतील, कसे हाताळावे, किती प्रमाणात हाताळावे, कधी हाताळावे, या सगळ्या गोष्टी अगोदरच सेट करून एम्प्लॉईजला दिल्या जातात, सांगितल्या जातात. ओके, क्लिअर आहे? त्याच्यानंतर थर्ड वन इज सायंटिफिक टास्क सेटिंग. सायंटिफिक टास्क सेटिंग. आता याचं काय म्हणणं आहे, वैज्ञानिक कार्यरचना असं मराठीमध्ये म्हणतो आपण याला. तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे, टेलर एम्फसाइज्ड द नीड फॉर फिक्सिंग अ फेअर डेज वर्क. म्हणजेच टेलर यांनी दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर भर दिला आहे. दिवसभरातील उचित काम म्हणजेच काय, सपोज माझा एम्प्लॉई माझ्या बिझनेस मध्ये 10 तास काम करणं हे माझं फिक्स डेज वर्क आहे, फेअर डे वर्क आहे. काय, माझा एम्प्लॉई माझ्या बिझनेस मध्ये 10 तास काम करणं हे माझ्यासाठी उचित काम आहे, फेअर डे वर्क आहे. जर माझंच ठरलं नाहीये किंवा माझंच लक्ष नाही की एम्प्लॉई कितीला येते, किती तास काम करते, काहीच लक्ष नाही, तर हे अयोग्य आहे. मग काय सांगितलेलं आहे, वैज्ञानिक कार्यरचनेमध्ये दिवसभरातील उचित काम निश्चित करण्यावर हे तंत्र भर देत आहे. आता पुढे काय सांगितलेलं आहे, सायंटिफिक वर्क सिटिंग इज इम्पॉर्टंट टू प्रिव्हेंट द एम्प्लॉईज फ्रॉम डुईंग वर्क मच बिलो देअर कपॅसिटी. आता काय म्हटलेलं आहे, वैज्ञानिक पद्धतीच्या कार्यरचनेनुसार एम्प्लॉईज जर त्यांच्या कपॅसिटी पेक्षा जास्त कमी काम करत असतील तर अशा वेळेस ते काम करण्यापासून त्यांना रोखलं पाहिजे, तसं काम करण्यापासून रोखलं पाहिजे. ओके, आता समजून घ्या या ठिकाणी काय म्हटलं, या एम्प्लॉईजची कपॅसिटी आहे की हा एम्प्लॉई दिवसभरामध्ये 20 युनिट्सचं प्रोडक्शन घेऊ शकतो किंवा 20 बॉटल्स म्हणू शकतो आपण किंवा टी शर्ट म्हणू साध्या सोप्या भाषेत. 20 टी शर्ट हा एम्प्लॉई तयार करू शकतो. पण हा एम्प्लॉई काय करतोय, 20च्या ऐवजी एकूण 16 टी शर्टचं प्रोडक्शन घेतय. आता मला सांगा, याची कपॅसिटी आहे 20ची, पण मुद्दामून हा 16च घेतोय, असं दाखवतोय की मी 16च घेऊ शकतो. मग सायंटिफिक वर्क सेटिंग नुसार मॅनेजरने त्याची कपॅसिटी 20 टी शर्टचं प्रोडक्शन घ्यायचे आहे, मग त्याला 16 वरनं 20 वरती आणतो. कशाच्या साहाय्याने आणतो, सायंटिफिक वर्क सेटिंग नुसार. आता सायंटिफिक वर्क सेटिंग म्हणजेच काय, लक्ष ठेवलं, मॅनेजरला समजलं, मॅनेजर त्या एम्प्लॉई वरती सतत निगा राखत होता, देखरेख करत होता, ऑब्झर्वेशन करत होता, त्या एम्प्लॉई कसं काम करते, काय नाही, किती वेळ काम करतं, त्याची कपॅसिटी काय, त्या गोष्टी सगळ्या बघितल्या. मग त्याला असं जाणवलं, बरेच दिवस ऑब्झर्वेशन केलं, मग त्याला जाणवलं की तो मुद्दामून त्याची कपॅसिटी 20 टी शर्टची आहे तर तो मुद्दामून 16 करतोय, म्हणून त्याला 16 वरतून 20 वरती आणण्याचं काम मॅनेजरचं आहे. कशाच्या पद्धतीने, सायंटिफिक वर्क सिटिंगच्या पद्धतीने किंवा सायंटिफिक वर्क सिटिंगची मदत घेऊन. लक्षात आलं? बाय युजिंग धिस टेक्निक, या तंत्राचा उपयोग करून एम्प्लॉई विल कंप्लीट द task according to standard given and management can keep proper control on optimum utilization of workforce.
आता काय म्हटलेलं आहे, या तंत्राचा उपयोग करून दिलेल्या मानकानुसार काम कंप्लीट करणं हे कर्मचाऱ्यांकडून करून घेतलं जातं. जसं या ठिकाणी त्याची कपॅसिटी आहे 20 शर्टच्या प्रोडक्शनची, पण तो करतोय 16, त्याला 16 वरतून 20 पर्यंत आणणं हे मॅनेजरची रिस्पॉन्सिबिलिटी असते. आणि त्यामुळे काय होतं, आणि या सायंटिफिक टास्क सेटिंग मुळे काय होत असतं, जे काही आपला वर्कफोर्स आहे, मानवी संसाधने आहेत, तर त्यांच्यावरती सुद्धा चांगल्या त्यांच्या कामाच्या पर्याप्त वापरावर चांगलं लक्ष ठेवता येतं. आता बघा, सेम एक्झाम्पल या ठिकाणी सांगते समजून चांगल्या प्रॉपर पद्धतीने. हा एक एम्प्लॉई आहे, ओके, हा एक एम्प्लॉई आहे, त्याची कपॅसिटी आहे 9 टी शर्टचं प्रोडक्शन घ्यायची. हा एम्प्लॉई आहे, त्याची कपॅसिटी अशा 9 टी शर्टच्या प्रोडक्शन घ्यायची त्याची कपॅसिटी आहे. तर तो एम्प्लॉई काय करतो, काय दाखवतो माहितीये का, हे एम्प्लॉई मला फक्त दिवसभरात 3च टी शर्ट होतात असं हा एम्प्लॉई दाखवत असतो. ऍक्च्युअल मध्ये कपॅसिटी किती आहे, 9 टी शर्टची आहे, पण हा दाखवतो किती, 3 टी शर्ट. मग हे कशाद्वारे समजलं, ऑब्झर्वेशन केलं, सायंटिफिक टास्क सेटिंग नुसार त्यांना त्याच्या या 3 वरनं त्यांना न्यावं लागतं 9 पर्यंत. त्याची कपॅसिटी त्याला ओळखून द्यावी लागते, सांगावी लागते की बाबा तू मुद्दामून करतायस, थांब, माझ्या लक्षात आलेलं आहे, तर तुझी कपॅसिटी 9ची आहे, तू करतोस 3चं, सॅलरी कितीचं घेतास, 9ची घेतास, म्हणून तुला सुद्धा आणखीन 6 टी शर्टचं प्रोडक्शन करणं गरजेचं आहे, तरच तुला सॅलरी जास्त मिळेल, अदरवाईज मिळणार नाही. हे आहे स्टँडर्ड टास्क सेटिंग, सॉरी सायंटिफिक टास्क सेटिंग. समजलं? जेही काम करताय ते काम प्रॉपर पद्धतीने चालू आहे का नाही, एम्प्लॉईजची कपॅसिटी किती आहे, एम्प्लॉईज किती काम करतात, हे लक्ष ठेवणं आणि त्यांच्याकडून त्यांच्या कपॅसिटी एवढं काम करून घेणं गरजेचं आहे. ओके, समजलं? त्याच्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग. इथे सुद्धा वैज्ञानिक पद्धतीने निवड करणे, प्रशिक्षण करणे आणि त्यांना ट्रेनिंग देणे. बघा काय सांगितलेलं आहे, मॅनेजमेंट कॅन सिलेक्ट राईट पर्सन फॉर द राईट जॉब बाय युजिंग सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर. वैज्ञानिक निवड प्रक्रियेच्या आधारे व्यवस्थापन योग्य ठिकाणी योग्य व्यक्तीची नेमणूक करू शकते. कशाच्या आधारे, सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजरच्या आधारे. आता सायंटिफिक सिलेक्शन प्रोसिजर म्हणजेच काय, तर इट नीड्स टू फिक्स जॉब स्पेसिफिकेशन ॲज पर रिक्वायरमेंट. गरजेनुसार कामाचा तपशील निश्चित करावा लागतो मॅनेजरला. आता याचं मीनिंग काय होतं बघा, या ठिकाणी सपोज एका कॉल सेंटर मध्ये एका एम्प्लॉईची गरज असेल, वर्करची गरज असेल, फक्त गृहीत धरा, ऍक्च्युअल मध्ये असं नसतं, एका एम्प्लॉईची कॉल सेंटर मध्ये आवश्यकता असेल, तर आपली रिक्वायरमेंट काय आहे किंवा आपलं स्पेसिफिकेशन काय, तपशील काय आहे, क्रायटेरिया काय आहे त्या एम्प्लॉईला कामावर ठेवण्याचा, तर क्रायटेरिया आहे की त्या एम्प्लॉईला मराठी आली पाहिजे, इंग्लिश लँग्वेज आली पाहिजे, हिंदी आली पाहिजे, फ्रेंच आली पाहिजे आणि जॅपनीज आली पाहिजे. अशा 5 लँग्वेज ज्या एम्प्लॉईजला येतात त्याच एम्प्लॉईची सिलेक्शन मी माझ्या कॉल सेंटर मध्ये करणार. हे माझा क्रायटेरिया आहे, स्पेसिफिकेशन आहे. कशा, रिक्वायरमेंट नुसार स्पेसिफिकेशन आहे. हे स्पेसिफिकेशन मला आधी सेट करावं लागतं, तरच मी त्या ठिकाणी एकदम करेक्ट ठिकाणी करेक्ट एम्प्लॉईची निवड करू शकते. अदरवाईज माझं काही तपशील किंवा स्पेसिफिकेशन ठरलंच नाहीये, किंवा मला कर्मचारी कसा पाहिजे, त्याला काय आलं पाहिजे हे मी ठरवलंच नाही, तर मी त्याची निवड कोणत्या आधारावर करणार, कशाच्या आधारावर करणार, कोणत्या बेसिसवर करणार. माझं सेट आहे, मला एखादा एम्प्लॉई कॉल सेंटर मध्ये पाहिजे असेल तर माझा क्रायटेरिया आहे की त्या एम्प्लॉईला 5 लँग्वेज आलेले पाहिजेत. ते पण कोणते कोणते, मराठी, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच आणि जॅपनीज, असे 5 लँग्वेज त्याला आले पाहिजे. मग आता ज्यावेळेस सिलेक्शन असतं, इंटरव्ह्यू घेत असते मी, त्यावेळेस मी एम्प्लॉईला विचारणार की तुम्हाला मला जे पाहिजे ते 5 लँग्वेज येतात का. यस, त्याने ते 5 लँग्वेज बोलून दाखवल्या, त्याला मी जॉब वरती सिलेक्ट करणार. ओके, आता पुढे काय म्हटलेलं आहे, एम्प्लॉईज आर सिलेक्टेड अकॉर्डिंग टू प्रीडिटरमाइंड स्टँडर्ड, म्हणजेच पूर्वनिर्धारित उद्दिष्टानुसार मी माझ्या एम्प्लॉईची निवड केली.
पूर्वनिर्धारित उद्दिष्ट म्हणजेच काय, स्पेसिफिकेशन, तपशील सांगितलं की बाबा तुला 5 लँग्वेज आले तरच तू माझ्या या कॉल सेंटर मध्ये काम करू शकतो, अदरवाईज करू शकत नाही. मी सरळ सांगितलं. ओके. इन अन इम्पर्टाईल वे म्हणजेच काय, आता त्यांची निःपक्षपातीने पूर्वनिर्धारित मानकानुसार त्यांची नियुक्ती, त्यांचं निवड मी माझ्या आपल्या व्यवसायामध्ये करणार. इथपर्यंत क्लिअर आहे. पुढे काय सांगितलं, आफ्टर सिलेक्शन, निवड झाल्यानंतर मॅनेजमेंट शुड प्रोव्हाइड द प्रॉपर ट्रेनिंग प्रोग्राम्स टू इन्क्रीज देअर एफिशियन्सी. ठीक आहे बाबा, माझा क्रायटेरिया होता, माझे प्रीडिटरमाइंड काही ऑब्जेक्टिव्ह होते, त्यानुसार मी निवड करणार. काय होते, मराठी, इंग्लिश, हिंदी, फ्रेंच आणि जॅपनीज हे 5 लँग्वेज त्या एम्प्लॉईला आलं पाहिजे. या एम्प्लॉईला 5 लँग्वेज येतात. 5 पैकी फ्रेंच त्याला चांगली जमते, पण थोड्या छोट्या गोष्टी त्याला लक्षात येत नाहीत. मग माझं काम काय आहे, त्याचं सिलेक्शन झाल्यानंतर त्याला फ्रेंच लँग्वेज परफेक्ट येत नसेल तर ती लँग्वेज परफेक्ट करून घेण्यासाठी त्याला ट्रेनिंग देणं सुद्धा आवश्यक आहे. लक्षात आलं? ट्रेनिंग देणं सुद्धा तितकंच महत्वाचं आहे. आता याला चांगली ट्रेनिंग दिल्यामुळे तो फ्रेंच लँग्वेज मध्ये पण एक्सपर्ट होणार आणि त्यामुळे याची एफिशियन्सी वाढणार. खूप सोपं आहे. काय म्हटलेलं आहे, सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग म्हणजेच काय, तुम्ही निवड करा, सिलेक्शन करा. सिलेक्शन कोणत्या बेसिसवर करा, तुमच्याकडे पण काहीतरी मुद्दा असला पाहिजे, तपशील असला पाहिजे, स्पेसिफिकेशन असलं पाहिजे, किंवा एखादा पर्टिक्युलर एम्प्लॉई तुम्हाला कसा पाहिजे हे तुम्हाला माहिती पाहिजे. तुम्हाला म्हणजे मॅनेजरला, मला स्वतःला माहिती पाहिजे, तेव्हाच मी त्याचं माझ्या क्रायटेरियानुसार त्याचं सिलेक्शन करू शकते. इथपर्यंत क्लिअर आहे? त्याचं सिलेक्शन झालं, त्याला एखादी गोष्ट जमत नसेल तर त्या गोष्टीमध्ये त्याला परफेक्ट करण्यासाठी मला ट्रेनिंग सुद्धा द्यावं लागतं. हे आहे तुमचं सायंटिफिक सिलेक्शन अँड ट्रेनिंग. समजलं? अतिशय सोपं आहे. त्याच्यानंतरचा जो कार्य आहे फंक्शनल ऑर्गनायझेशन. नेक्स्ट वन इज फंक्शनल ऑर्गनायझेशनल. बघा, हा सुद्धा अतिशय महत्वाचा आणि अतिशय इम्पॉर्टंट. तुम्हाला हे 2 मार्क्स साठी ऍटलीस्ट विचारलं जाऊ शकतं. सो नीट लक्ष देऊन बघा. एक्सप्लेन द टर्म मध्ये विचारलं जाऊ शकतं. काय आहे, इन धिस कन्सेप्ट टेलर प्लॅनिंग इज सेपरेटेड फ्रॉम इम्प्लिमेंटेशन. काय म्हटलेलं, इन दिस कन्सेप्ट ऑफ टेलरच्या या तंत्रामध्ये किंवा या कन्सेप्ट मध्ये काय सांगितलेलं आहे, प्लॅनिंग इज सेपरेटेड फ्रॉम इम्प्लिमेंटेशन. इम्प्लिमेंटेशन हा पार्ट वेगळा आहे आणि प्लॅनिंग हा पार्ट वेगळा आहे. मराठीमध्ये नियोजन हे अंमलबजावणीपेक्षा वेगळे आहे. मराठीमध्ये असा याचा मीनिंग होत असतो. ओके, तर पुढे बघा, दॅट मीन्स म्हणजे याचाच अर्थ, प्लॅनिंग इज डन बाय डिफरंट पीपल. नियोजन हे वेगळ्या पीपल द्वारे केलं जातं. अँड ऍक्च्युअल वर्क इज सुपरवाइज्ड बाय डिफरंट पीपल. 2 गोष्टी आहेत. प्लॅनिंग इज डन बाय डिफरंट पीपल, प्लॅनिंग डिफरंट पीपल करणार आणि सुपरवाइज्ड डिफरंट पीपल म्हणजेच परीक्षण दुसरे लोक करणार. 2 वेगवेगळ्या लोकांबद्दल बोलत आहेत, 2 वेगवेगळे पार्ट आहेत. नंतर thus every worker will be supervised by 2 different sets of supervisors. म्हणजेच की म्हणून प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण प्रत्येक व्यक्तीचे निरीक्षण 2 भिन्न गटामधल्या असणाऱ्या किंवा 2 भिन्न सुपरवायझर कडून केलं जातं. लक्षात आलं? प्लॅनिंग करणारे वेगळे असतात आणि इम्प्लिमेंटेशन करून घेणारे वेगळे असतात. 2 वेगवेगळे डिफरंट पीपल आहेत. ही रिकमेंडेड म्हणजेच टेलर सांगतात की टोटल 8 फोरमन टू कंट्रोल द व्हेरियस एस्पेक्ट ऑफ प्रोडक्शन. उत्पादनाच्या विशिष्ट पैलूंवर लक्ष ठेवण्यासाठी त्यांनी 8 फोरमनची निवड केली. आता स्टेप बाय स्टेप प्रत्येक गोष्ट समजून घेऊ आपण. ओके, आता फंक्शनल ऑफ ऑर्गनायझेशन हा आपला पॉइंट आहे. तर काम आहे, काम करते वेळी प्लॅनिंग हे वेगळ्या लोकांकडून आणि इम्प्लिमेंटेशन हे वेगळ्या लोकांकडून, डिफरंट पीपल कडून केलं जातं. दोन्ही एकत्रित नाही, एकच व्यक्ती करत नाही, डिफरंट पीपल, दोन्ही पार्ट डिफरंट आहेत. समजलं इथपर्यंत? तर आपल्याकडे
मॅनेजमेंट लेवल आहे, टॉप, मिडल आणि लोअर लेवल मॅनेजमेंट. त्याच्यानंतर एम्प्लॉईज अज्युम करा, ठीक आहे, एम्प्लॉईज आहेत. तर प्लॅनिंग करण्याचं काम किंवा काही गोष्टी सांगण्याचं काम सुपरवायझर करत असतात, फोरमन करत असतात. हे दोन पार्ट सोडून टाका, लोअर आणि एम्प्लॉईज वरतीच लक्ष द्या तुम्ही. काय सांगितलं या ठिकाणी, लोअर लेवल वरती जे असतात ते असतात सुपरवायझर किंवा फोरमन असतं. मला सांगा, सगळंच काम एकाला जमतं असं थोडीच असतं. एकटा व्यक्ती सर्व गुण संपन्न असतं थोडीच नसतं. म्हणजेच प्रत्येक सब्जेक्ट साठी आपल्याला डिफरंट टीचर दिलेले असतात. इथे सुद्धा तसंच आहे. एकट्यावरती सगळं ओझं टाकण्याऐवजी टेलर यांनी एकूण 8 व्यक्तींची निवड केली. त्यांनाच आपण 8 फोरमन असं म्हणतो. ओके, सुपरवायझर 8 पीपल करत असतात, 8 पीपल, म्हणून त्यांना 8 फोरमन असं म्हणतो. आता एक्झॅक्टली 8 फोरमन कोणते कोणते आहेत बघा. प्लॅनिंग लेवलवरती 4 आहेत, त्याच्यानंतर इम्प्लिमेंटेशन लेवलवरती 4 आहेत. तर स्टार्टिंगला प्लॅनिंग लेवलवरती बघू. रूट क्लर्क काय करतात, टेल्स हाऊ वर्क मूव्स फ्रॉम वन मशीन टू अदर. काम एका मशीन वरून दुसऱ्या मशीनवर काम कसे सरकते हे आपल्याला रूट क्लर्क द्वारे कळतं. रूट क्लर्क हा एक व्यक्ती आहे. तो व्यक्ती आपल्याला सांगतो की एखादं काम एका मशीनवरनं दुसऱ्या मशीनवर कसं जात असतं. एक्झॅक्टली आपल्याला वे दाखवतो, मार्ग दाखवतो, म्हणून आपण त्याला रूट क्लर्क असे म्हणतो. सेकंड वन इज इन्स्ट्रक्शन क्लर्क. इन्स्ट्रक्शन क्लर्क काय करतो, रेकॉर्ड्स इन्स्ट्रक्शन्स टू कम्प्लीट द वर्क. म्हणजेच काम पूर्ण कसे करायचे याच्या सूचना देत असतो. लक्षात आलं. त्याच्यानंतर आहे टाइम अँड कॉस्ट क्लर्क. टाइम अँड कॉस्ट क्लर्क काय करतं, determines time in which work should be completed and work out the cost. काय म्हटलेलं आहे, determines time in which work should be completed. एखादं काम कंप्लीट करण्यासाठी एक्झॅक्टली किती वेळ लागतो हा वेळ ठरवतो टाइम अँड कॉस्ट क्लर्क. आणखीन काय ठरवतो, एखादं काम करण्यासाठी किती खर्च येतो, वेळ किती लागतो, खर्च किती येतो, हे कोण डिसाइड करतं, टाइम अँड कॉस्ट क्लर्क डिसाइड करतो. ओके, नेक्स्ट वन इज डिसिप्लिन. ensure that the workers are working as per factory rules. तर डिसिप्लिन क्लर्क काय करतो की फक्त इन्श्युअर करतो की ज्या आपल्या व्यवसायाच्या सूचना आहेत, रूल्स आहेत, त्या रूल्स नुसार आपले एम्प्लॉईज काम करत आहेत का, एवढं बघण्याचं काम कोण करतो, डिसिप्लिन करत असतो. ठीक आहे, नीट परत एकदा, जे प्लॅनिंग लेवलचे जे काही फोरमन आहेत ते फक्त सांगतात, मार्ग दाखवतात, काय करायचं ते फक्त बोलतात. आता करून घेतात कोण, करून घेतात इम्प्लिमेंटेशन लेवलवरचे फोरमन. बघा या ठिकाणी फर्स्ट वन इज गँग बॉस. गँग बॉस काय करतो, ऍक्च्युअली गेट्स द वर्क डन. म्हणजेच प्रत्यक्षात काम कोण करून घेतो, गँग बॉस करून घेतो. असं मी या ठिकाणी उभी आहे आणि तुमच्याकडून मी होमवर्क करून घ्यायले, प्रत्यक्षात करून घ्यायले, म्हणजेच ते गँग बॉस झालं. स्पीड बॉस काय आहे, इन्श्युअर दॅट द वर्क इज कम्प्लिटेड इन स्पेसिफाईड टाइम. जे काही काम आहे ते दिलेल्या वेळेमध्ये कंप्लीट झालं का नाही, कंप्लीट होईल का नाही हे बघतो स्पीड बॉस. म्हणजेच एखादं काम 10 तासात व्हायचं असेल तर ते काम 10 तासांमध्येच करून घेतो कोण, स्पीड बॉस. त्याच्यानंतर रिपेअर बॉस म्हणजेच काय, हँडल सिक्युरिटी अँड मेंटेनन्स ऑफ मशीन्स. मशीन्स जे असतात त्यांची सुरक्षा आणि ते मशीनची देखरेख करण्याचं काम रिपेअर बॉस करत असतं. अँड नेक्स्ट वन इज इन्स्पेक्टर काय करतं, इन्श्युअर दॅट द वर्क इज डन ॲज पर द स्पेसिफाईड स्टँडर्ड्स. ठरवलेल्या स्टँडर्ड नुसार, मानकानुसार काम पूर्ण होत आहे का नाही हे इन्श्युअर करतं इन्स्पेक्टर. समजलं.
एट फोरमन तुम्हाला समजले, आता आणखीन चांगल्या पद्धतीने समजतील. बघा, हे आपले तारक मेहता मधले कॅरेक्टर आहेत, यांना या ठिकाणी ठेवून समजून घेऊ. बट ऍक्च्युअल मध्ये हे काम वेगळं करतात आणि हे वेगळं काम करतात. फक्त आपण रिलेट करू आणि लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करू. हे मी माझ्या मराठी मीडियमच्या ओसीच्या स्टुडंटला बिग बुल बॅचच्या त्यांना सुद्धा सेम सांगितले. बघा, रूट क्लर्क, रूट म्हणजेच मार्ग. मार्ग आपला जो तारक मेहता आहे तो आपल्याला नेहमी जेठालालला मार्ग दाखवत असतो, म्हणून आपण त्यांना रूट क्लर्क असे म्हणतो. एक्झॅक्टली काय काम करतं रूट क्लर्क? तर एका मशीनवरनं दुसऱ्या मशीनवरती काम कसं सरकतं हे सांगितलं जातं. त्याच्यानंतर आहे इन्स्ट्रक्शन क्लर्क. इन्स्ट्रक्शन्स म्हणजेच काय? सूचना देणे, काही निर्णय सांगणे किंवा सूचना. लक्षात ठेवा बेसिक. भिडे तुम्ही बघितला असेल, सतत सूचना लिहित असतो. मैं आत्माराम तुकाराम भिडे सोसायटी का एकमेव सेक्रेटरी, त्याला सूचना द्यायच्या असतात, म्हणून आपण दिलो त्याला इन्स्ट्रक्शन क्लर्क म्हणलो, फक्त लक्षात ठेवण्यासाठी. त्याच्यानंतर आहे टाइम अँड कॉस्ट क्लर्क. वेळेची बचत किंवा एखादं काम कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो, ऍक्च्युअल मध्ये बोलते, एखादं काम कंप्लीट करण्यासाठी किती वेळ लागतो आणि ते काम कंप्लीट करण्यासाठी खर्च किती लागतो, या सगळ्या गोष्टी टाइम अँड कॉस्ट क्लर्क बघतो. तर आता तारक मेहता मधलं कोणतं कॅरेक्टर या ठिकाणी आहे? या ठिकाणी आहे पोपटलाल. पोपटलाल एक तर कंजूस असतो, त्याच्याकडे कधीच पैसे नसतात आणि तो थोडस वेळेचा पण पाबंदी असतो, म्हणून आपण त्याला टाइम अँड कॉस्ट क्लर्क म्हटलेलं आहे. फक्त लक्षात ठेवण्यापुरतं, एक्झामला लिहायचं नाही. ओके. त्याच्यानंतर डिसिप्लिन, शिस्त. बापूजी आपल्याला शिस्तीमध्ये दरवेळेस आपण बघते वेळी, तारक मेहता ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला समजतं बापूजी आपल्याला डिसिप्लिन मध्ये सांगायला सांगतात. चंपकलाल चाचा डिसिप्लिन मेंटेन करायला सांगत असतात, शिस्त असली पाहिजे म्हणतात. मग इथेही तसंच आहे. ऍक्च्युअल मध्ये आपल्या बुक मध्ये काय दिलेलं आहे डिसिप्लिन बाबतीत? की फॅक्टरीच्या रूल्स नुसार एम्प्लॉईज काम करत आहेत का नाही हे बघण्याचं काम हा आपला डिसिप्लिन फोरमन करत असतो. तुम्हाला चांगल्या पद्धतीने प्लॅनिंग लेवलवरचे फोरमन समजले? फक्त सांगत असतात काय करायचं, कसं करायचं, फक्त रूल्स म्हणजेच काय, आपल्याला ऍक्शन फक्त सांगत असतात. आता करून कोण घेतं ते इथे इम्प्लिमेंटेशन लेवलवरचे. गँग बॉस जेठालाल. गँग बॉस म्हणजेच काय, प्रत्यक्षात काम करून घेत असतो. जसं की आपण दुकानामध्ये बघतो, गडा इलेक्ट्रॉनिक्स मध्ये बागाकडनं आणि आपल्या नटू काकाकडनं प्रत्यक्षात काम करून घेत असतो. कोण? जेठालाल, म्हणून आपण त्याला गँग बॉस म्हटलेलं आहे. आणि बुक मध्ये काय सांगितलेलं आहे? ऍक्च्युअली गेट्स वर्क डन बाय एम्प्लॉईज. एम्प्लॉईज कडनं ऍक्च्युअल मध्ये काम करून घेण्याचं काम गँग बॉसचं असतं. डन. त्याच्यानंतर सेकंड वन स्पीड बॉस. स्पीड बॉस म्हणजेच वेग प्रमुख. वेग प्रमुख काय करतो? दिलेल्या वेळेनुसार काम कंप्लीट होते का नाही किंवा दिलेल्या ठरवलेल्या वेळेमध्ये काम स्वतः कंप्लीट करून घेतो एम्प्लॉईज कडनं. स्पीड बॉस. तर आता आपण इथे सोडीचं एक्झाम्पल दिलं. स्पीड बॉस सोडीला म्हटलेलं आहे का? कारण सोडी कधी पण जल्दबाजी, जल्दी 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 असते, त्याचं काम फास्ट असतं. कुठे जायचं म्हणलं की लगेच गाडी आणतो, म्हणजे थोडस वेग आहे त्याच्यामध्ये, स्पीड आहे, म्हणून आपण सोडीला इथे त्याचं कॅरेक्टर दिलं. त्याच्यानंतर आहे रिपेअर बॉस. रिपेअर बॉस म्हणजेच काय, आपले मशीन्स आहेत, मशीनची सेक्युरिटी आणि मशीन्स हँडल करण्याचं काम रिपेअर बॉसचं असतं. तर आपण या ठिकाणी डॉक्टर हातीला रिपेअर बॉस म्हटलेलं आहे का? कारण जेव्हा कोणीही सोसायटीमध्ये आजारी पडतात त्यांनी कोणाकडे जातात? डॉक्टर हातीकडे जातात. हाती रिपेअर करत असतात. ओके, माणसांना रिपेअर करत असतात. समजलं? लास्ट वन इज इन्स्पेक्टर. इन्स्पेक्टरला मराठीमध्ये निरीक्षक असं सुद्धा म्हणतात. म्हणून आपल्या सोसायटीमध्ये कोण आलं कोण गेलं या सगळ्या गोष्टींवर निरीक्षण कोण ठेवतो? अब्दुल ठेवतो, कारण त्याचं दुकान सगळ्यात सोसायटीच्या बाहेर आहे. म्हणून कोण आलं कोण गेलं ते कोणाला समजतं? अब्दुलला समजतं, म्हणून इन्स्पेक्टर म्हणलो. बट ऍक्च्युअल मध्ये बुक मध्ये इन्स्पेक्टरचं काम काय आहे सांगितलेलं? जे आपण स्टँडर्ड ठरवलो त्यानुसार कर्मचाऱ्यांकडून काम करून घेणं. ते स्टँडर्ड कंप्लीट करण्यासाठी, अचीव्ह करण्यासाठी त्यांच्याकडून काम करून घेण्याचं काम इन्स्पेक्टर करत असतं. इथपर्यंत तुम्हाला सगळे कॅरेक्टर समजले का? खूप सोपे आहेत. ओके, तुम्हाला फक्त समजावे म्हणून मी हे कॅरेक्टर या ठिकाणी दिलेले आहेत. फक्त तुम्ही रिलेट करा की एक्झॅक्टली डिसिप्लिन कोण करतं? बापूजी करतात. कॉस्ट क्लर्क म्हणलं की खर्च आलं का नाही? पोपटलाल. त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन आलं की आपले
भिडे इन्स्ट्रक्शन देत असतं, सूचना देत असतं नेहमी. त्याच्यानंतर रूट म्हणलं की मार्ग, मार्ग म्हणलं की जेठालालला जेव्हा गरज पडली तेव्हा तारक मेहता हजर राहतात. त्याच्यानंतर गँग बॉस, पैसा जास्त असतो, सगळे काम थोडे बहुत, सगळे नाही थोडे बहुत काम किंवा नटू काकाकडून बागाकडून काम कोण करून घेतो? जेठालाल, म्हणून त्याला गँग बॉस म्हणलं. स्पीड बॉस म्हणजे सोडी केव्हाही काय म्हणतात, नवरदेव घोड्यावर बसल्यासारखं गडबडीत असतं, त्याचं सगळं स्पीड मध्ये असतं म्हणून त्याला स्पीड बॉस. रिपेअर बॉस म्हणजे डॉक्टर, हाती डॉक्टर असल्यामुळं मरीज येतात त्यांच्याकडे, त्यांना चांगलं करण्याचं काम करतात, रिपेअर करण्याचं काम करतात म्हणून त्यांना रिपेअर बॉस. आणि जे कोणी सोसायटीमध्ये येतं जातं त्याच्यावरती लक्ष ठेवण्याचं काम कोण करतं? अब्दुल, म्हणून त्याला इन्स्पेक्टर असं म्हटलेलं आहे. फक्त कॅरेक्टर लक्षात ठेवा आणि नाव तुम्हाला पाठ होऊन जाईल. ओके, आय होप तुम्हाला समजले असतील. त्याच्यानंतर पुढे, according to Taylor, with the help of proper division of all activities into planning and implementation, management can definitely achieve the required performance from the employees. टेलरच्या मते सर्व कार्यांचे नियोजन व अंमलबजावणीत योग्य विभागणी केल्यामुळे व्यवस्थापन निश्चितच कर्मचाऱ्यांकडून योग्य ती कामगिरी साध्य करू शकते. आता एवढ्या सगळ्या आठ जण आहेत, 8 सुपरवायझर आहेत, 8 फोरमन आहेत म्हटल्यानंतर चांगल्या पद्धतीने आपल्या एम्प्लॉईज कडनं काम करून घेतील, त्यांच्याकडून त्यांचा परफॉर्मन्स चांगलं करण्याचा प्रयत्न करतील. परत एकदा सांगते, जे प्लॅनिंग लेवलवरचे आहेत ते फक्त सांगत असतात, प्रत्यक्षात करून घ्यायचं काम हे 4 इम्प्लिमेंटेशन लेवलवरचे फोरमन करत असतात. हे होते आपले 8 फोरमन. क्लिअर आहे? आता या चॅप्टरचा शेवटचा पॉइंट राहिलेला आहे, तो कोणता आहे? डिफरन्शियल पीस रेट वेज प्लॅन किंवा डिफरन्शियल पीस रेट सिस्टम म्हणतात किंवा डिफरन्शियल पीस वेज सिस्टम असं सुद्धा म्हणतात. खूप नाव आहेत आणि याला आपण IMP म्हणून सुद्धा टिक मार्क करू, कारण हे तुम्हाला एक्सप्लेन द टर्म मध्ये 2 मार्क्स साठी विचारल्या जातं. किती मार्क्स साठी? 2 मार्क्स साठी. बघा, remuneration should be fixed in such a way that average worker is motivated to attain a standard output. म्हणजे साधारण कामगारही, ॲव्हरेज वर्कर सुद्धा चांगलं उत्पन्न मिळवण्यासाठी प्रेरित होईल असा रेम्युनरेशन आपल्याला ठरवायचा आहे. तुम्ही अशी सॅलरी ठेवा ज्या व्यक्तीला काम करा वाटत नाही, ॲव्हरेज वर्कर सुद्धा ते काम करण्यासाठी उत्सुक होईल, त्याला ते सॅलरी मिळवायची असते, म्हणून तुम्ही अशी सॅलरी ठेवा. अशी म्हणजे आता 1 लाख पण ठेवायची नाही, जेवढं आपलं टर्नओव्हर आहे, प्रॉफिट आहे त्यानुसारच सॅलरी ठेवायची. ओके, पुढे टेलर सजेस्टेड द डिफरन्शियल पीस वेज सिस्टम. आता तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही अशी सॅलरी ठरवा की सामान्य कामगारालाही काम करण्याची इच्छा व्हावी, प्रेरित व्हावी आणि त्यानं काम करावं असा मोबदला ठरवा म्हटलं. तर ते कशा पद्धतीने ठरवायचा? तर त्यांनी डिफरन्शियल पीस वेज सिस्टम सांगितलेलं आहे. तर यानुसार हायर रेट्स, याला मी हायलाइट करते, हायर रेट्स आर ऑफर्ड टू एम्प्लॉईज हु कंप्लीट द वर्क मोर दॅन द स्टँडर्ड क्वांटिटी अंडर दिस सिस्टम. आता याचं मीनिंग काय होतं? या योजनेनुसार प्रमाणित मानकांपेक्षा स्टँडर्ड क्वांटिटी ठरलेली आहे, त्या प्रमाणित मानकांपेक्षा जर जास्त काम केलं तर त्याचं वेतन दर सुद्धा कसं असणार? हाय असणार, जास्त असणार. त्या उलट काय म्हटलेलं आहे? ऑन द अदर हँड, इफ एन एम्प्लॉई इज परफॉर्मिंग बिलो द स्टँडर्ड, ही शॅल बी गिवन लोअर रेट ऑफ वेजेस. जर एखादा एम्प्लॉई ठरलेल्या स्टँडर्ड पेक्षा जास्त काम असेल तर त्याला सॅलरी जास्त, आणि ठरलेल्या मानकांपेक्षा कमी काम करत असेल तर त्याला सॅलरी कमी. त्यामुळे काय होतं? दिस टेक्निक मोटिवेट द एम्प्लॉईजला प्रेरित करण्यास मदत होते टू अटेन हायर स्टँडर्ड परफॉर्मन्स अँड अर्न वेजेस. म्हणजे अधिक वेतन मिळण्यासाठी प्रेरणा मिळते आणि त्याचबरोबर कामगिरी चांगली होण्यास सुद्धा मदत होत असते. द रेम्युनरेशन ॲट हायर रेट म्हणजे चांगला वेतन दर मिळवण्यासाठी प्रेरित होत असतात. आता याचे एक बेसिक एक्झाम्पल बघू आपण. ठीक आहे, तुमच्याकडे 2 एम्प्लॉईज आहेत.
असं त्यांना टार्गेट दिलं या 2 एम्प्लॉईजला. दिवसभरामध्ये त्यांना 100 युनिट्सचं प्रोडक्शन घ्यायचं होतं. किती युनिट्सचं? 100 युनिट्सचं प्रोडक्शन घ्यायचं होतं. आता यातला एक एम्प्लॉई आहे, त्याने 100 युनिट्सचं जे काही प्रोडक्शन आहे, मी सॅलरी सांगते किती देणार. मी एक वस्तू 1 युनिट्स असेल तर त्याला मी 100 रुपये सॅलरी देणार असं सांगितलं. 1 युनिटला 100 रुपीज देणार मी असं सांगितलं. तर किती होतील? 100 गुणिले 100 होणार आपले 10,000 त्याला सॅलरी अ डे मध्ये मिळणार. किती मिळणार त्याला सॅलरी? 10,000 मिळणार. कसं मिळणार? कारण एक युनिट प्रोडक्शन केलं तर मी त्याला 100 रुपये देते म्हटले होते. तर मला किती पाहिजे होते? 100 युनिट्स. किती रुपयाला म्हणले? 100. म्हणजेच किती त्याला सॅलरी मिळणार दिवसभरात? 10,000 मिळणार. मग यातला एक कर्मचारी काय केला? 100च्या 100 युनिट्सचं प्रोडक्शन घेतलं. टार्गेट होता 100 युनिट्सचा. हा कर्मचारी 100 to 100 कट टू कट काम केलं आणि 100 to 100 युनिट्सचं प्रोडक्शन घेतलं. मग अशा वेळेस मी याला सॅलरी किती देणार? येस, ऑफकोर्स त्याची त्याला सॅलरी मी 10,000 देणार. म्हणजेच जी काही सॅलरी असेल ते सॅलरी मी त्याला देणार. कट टू कट देणार, जास्त देणार. समजायले? बघा या ठिकाणी सॅलरी, वेतन दर, वेज रेट जो काही असतो तो मी त्याला देऊन टाकणार. आता दुसरी बाजू. पहिली बाजू समजली. 100 युनिट्सचं प्रोडक्शन दिवसभरामध्ये करायचं होतं, पण या एम्प्लॉईने फक्त 80 युनिट्सच प्रोडक्शन घेतलं. तर मग मी याला सॅलरी कसं देणार? ऑफकोर्स कमी देणार. म्हणजे किती देणार? 8,000 देणार. मग या ठिकाणी सॅलरीचा जो काही लेवल आहे तो कसा जाणार? खाली जाणार, कमी होत जाणार. जो काही वेज रेट आहे, सॅलरीचा रेट आहे ते डाऊन होणार. समजायले? जेवढं स्टँडर्ड ठरवलेलं आहे तेवढं जर काम केलं तर त्याला सॅलरी सगळी देणार. आणि जर कमी दिलेल्या स्टँडर्ड पेक्षा कमी जर काम करत असेल तर त्याला सॅलरी कशी देणार? कमी देणार. 10,000 देणार होते, बट त्यानं जेवढं काम केलं त्यानुसार मी त्याला किती देणार? फक्त 8,000 देणार. सपोज आणखीन एक सिच्युएशन. आपले स्टँडर्ड ठरले होते 100 युनिट्सचे. ठीक आहे. तर या एम्प्लॉईने यावेळेस 80च केलं, चुकलं माझं, आणखीन थोडं 20 केलं असतं तर झटून मला 10,000 मिळालं असतं असं म्हणलं. मग नेक्स्ट टाइम काय केलं? या एम्प्लॉईने जे 80 युनिट्सनं प्रोडक्शन घेतलं होतं त्याने काय केलं? आणखीन एक्स्ट्रा काम करून 110 युनिट्सचं प्रोडक्शन घेतलं. किती युनिट्सचं घेतलं? 110 युनिट्सचं. इन्स्पायर झाला तो. उगच मी काम केलं नाही, आणखीन जास्त काम केलं तर मला जास्त सॅलरी मिळाली असती. मग त्याला नेक्स्ट टाइमला खटकलं. मग त्यानं काय केलं? 100 युनिट्सच घ्या म्हटलं होतं, त्यानं जास्त घेतलं. 110 युनिट्सचं प्रोडक्शन घेतलं. मग माझं काम काय आहे? तर तो आता मोटिवेट झाला, तर त्याला आणखी मोटिवेट करण्यासाठी मला या ठिकाणी 110 गुणिले 100 म्हणजे त्याला 11,000 सॅलरी पे करावी लागेल. किती? 11,000. म्हणजे स्टँडर्ड पेक्षा जर जास्त युनिट्सचं प्रोडक्शन घेत असेल तर त्याला सॅलरी सुद्धा कशी मिळणार? याच्यापेक्षा याला जास्त मिळणार. समजलं? हे आहे तुमचं डिफरन्शियल पीस रेट सिस्टम. याला मराठीमध्ये विभेदात्मक दर वेतन योजना असे म्हणतात. हे खूप अवघड वाटतं, पण याच्याशिवाय सोपं कोणताच टॉपिक नाही या चॅप्टर मधला. सोप्या भाषेत दिलेल्या स्टँडर्ड नुसार जर काम करत असेल तर सॅलरी जेवढी ठरली तेवढी देणार. जर त्याच्यापेक्षा जास्त काम करत असेल तर जास्त सॅलरी देणार. जर स्टँडर्ड ठरवलं त्याच्यापेक्षा कमी वस्तूंचं उत्पादन घेतलं तर सॅलरी कमी देणार. जर आणखीन मोटिवेट होऊन जास्त काम केलं तर सॅलरी जास्त देणार. क्लिअर आहे? सगळ्या गोष्टी क्लिअर आहेत? असं केल्यामुळे काय होतं? पहिल्या वेळेस लक्षात आलं नव्हतं, आता बरोबर लक्षात आलंय. माझं चुकलं, मी उगाच हलगर्जीपणा केला, कामचुकारपणा केला. त्याने त्यावेळेस केलेली चूक परत केली का? नाही. आणखीन जास्त मोटिवेट झाला. मग त्यांनी स्टँडर्ड पेक्षा जास्त वस्तूंचं उत्पादन घेतलं. सॅलरी सुद्धा कशी मिळवली? जास्त मिळवली. क्लिअर आहे? समजलं?
आय होप तुम्हाला डिफरन्शियल पीस रेट बेस्ड प्लॅन समजलं असेल. प्लीज हे खूप महत्वाचं आहे, याला स्किप करायचं नाही. तुम्ही जर एक्झाम्पल घेऊन जर हे एक्सप्लेन करत असाल एक्झामला, तर आणखीन जास्त मार्क्स तुम्हाला या ठिकाणी पडतात, म्हणजे फुल मार्क्स पडतात, जास्त नाही फुल मार्क्स पडतात. ओके, आय होप तुम्हाला हे सगळे टेक्निक्स क्लिअर झाले असतील. प्लीज तुम्हाला या टेक्निक्स मध्ये काहीही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करायचे. आणि त्याचबरोबर या व्हिडिओमुळे तुम्हाला काही फायदा झाला का हे सुद्धा तुम्हाला कमेंट सेक्शन मध्ये कमेंट करून सांगायचं आहे. त्याचबरोबर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. आणखीन एक बिग बुल बॅच लॉन्च झालेली आहे, फटाफट बॅच जॉईन करायचं आहे. जर त्याच्याबद्दल काही इन्फॉर्मेशन पाहिजे असेल तर डिस्क्रिप्शन मध्ये नंबर सुद्धा दिलेला आहे, तिथून कॉल करून तुम्ही इन्फॉर्मेशन घेऊ शकता. अदरवाइज डायरेक्टली परचेस करायचं असेल तर DA2 अकॅडमीचे ऍप्लिकेशन प्ले स्टोअर वरती उपलब्ध आहे, डाउनलोड करून कोर्स परचेस करू शकता. आणि त्याचबरोबर नोट्स पाहिजे असतील तर 21 रुपयाचा नोट्स एक्सपर्ट्स नावाचा कोर्स आहे, तो परचेस केल्यानंतर तुम्हाला सगळ्या विषयाचे नोट्स मिळतील. पण जे या ठिकाणी शिकवण्यात येत आहे त्याच्यापेक्षा डिफरंट नोट्स तुम्हाला बिग बुल बॅच मध्ये मिळतील. ओके, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. भेटूया तशाच एका न्यू व्हिडिओ मध्ये. टाटा बाय बाय, टेक केअर, स्टे कनेक्टेड.